राज्यामध्ये भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईचे दावे होत असताना नाशिकमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलंय। अन्न व औषध प्रशासनाची 14.78 कोटी रुपयांची अन्न परीक्षण प्रयोगशाळा ही तब्बल 15 वर्षांनंतरही सुरू झालेली नाहीये आणि त्यामुळे कारवाईमध्ये जप्त केलेले 309 अन्न नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरला पाठवावे लागत असून त्यांचे अहवाल महिनोन्महिने प्रलंबित राहत आहेत। कायद्यानुसार 14 दिवसात अहवाल देणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात 1.5 वर्षांपर्यंत विलंब होत असल्यानं भेसळखोरांविरोधातील कारवाई रखडते। या विलंबामुळे अनेक आरोपींना कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याची संधी मिळत असल्याचा गंभीर आरोप होतोय। नाशिकमधील ही रखडलेली प्रयोगशाळा अखेर कधी सुरू होणार याकडे सर्वांचं अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून दररोज धडाकेबाज कारवाया होत आहे। तुकाराम मुंढे यांनी ज्या वेळेला पदभार स्वीकारला त्यानंतर दररोज कारवाया या चर्चेत आहे। मात्र दुसऱ्या बाजूला या कारवाईच्या नंतर जे सॅम्पल लॅबकडे पाठवले जातात, प्रयोगशाळेमध्ये पाठवले जातात, ते मात्र वेळेवर मिळत नसल्याची एक धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। आणि त्यासाठीच जे उत्तर महाराष्ट्रामध्ये जी लॅब उभारण्यात आलेली होती ती नाशिकच्या मुंगसरे परिसरामध्ये, ही संपूर्ण जर बघितली तर ही इमारत या ठिकाणी उभी आहे। सध्या शोपीस म्हणून हिच्याकडे बघितलं जातंय। मात्र 2011 साली या प्रयोगशाळेला परवानगी मिळालेली होती। 2012 साली याचं भूमिपूजन झालं होतं आणि नंतर टप्प्याटप्प्यानं हे संपूर्ण बांधकाम झालेलं आहे। कोट्यवधी रुपये यासाठीचा खर्च करून या सगळ्या काळामध्ये ही बिल्डिंग उभी राहिलेली आहेत। मात्र या ठिकाणी प्रयोगशाळाच सुरू झालेली नाहीये। सुधारित प्रस्ताव जो आहे तो आयुक्तांकडे प्रलंबित असल्याची माहिती मिळते। व्यावसायिकांना सुद्धा इथं प्रचंड प्रमाणात फरक पडला असता, पण बरेच दिवस झाले अजून हे फक्त धुळखातच पडलेली आहे। असं आम्हाला असं वाटतं की हिचं काम लवकरात लवकर आता पूर्ण करून शासनानं हे पूर्ण चालू करण्यात यावी। खरं म्हणजे शासनाचा कोट्यवधी रुपयाचा निधी यासाठीचा खर्च झाला आहे आणि तो जर अशा पद्धतीनं जर अंमलातच त्या बाबी येत नसतील तर नागरिक म्हणून काय वाटतं? नागरिक म्हणून एक म्हणजे खेदाचीच बाब ही का इतका जर शासन पैसा खर्च करतंय, म्हणजे जनतेवरतीच पैसा खर्च करतंय, हे जनतेसाठीच बांधलेलं आहे, पण ते जनतेच्या उपयोगात नाही हो राहिलं। तर शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष देऊन ही लवकर इमारत ही जी आहे सुसज्ज जे साधनं यंत्रणा सहित ही परिपूर्ण लवकर चालू करावी अशीच आमची शासनाकडे विनंती राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर वारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।